पाहूया या क्रममालिकेमध्ये या गटानंतर येणारा जो गट आहे GZT ZSM SLF LEY पुढे प्रश्नचिन्ह म्हणजे तिघांचा गट कोणता येणार आहे। जेव्हा ABCD चे हे अशी उदाहरणं सोडवायची असतात अशा वेळी काय करायचं ABCD नुसार त्यांचे अनुक्रमांक जे आहेत ते 1 ते 26 पर्यंतचे ते टाकून द्यायचे म्हणजे आपलं उत्तर लवकर सापडतात। आता बघा जीचा क्रमांक जो आहे जीचा क्रमांक 7 आहे आणि 7 लाच आपण 26 नंतर 7 म्हणजे 33 म्हणू शकतो म्हणजे याला आपण 33 घेऊ शकतो याला 7 घेऊ शकतो। आता बघा झेड जीचा संबंध झाला जीचा संबंध काय 33 आहे किंवा 7 आहे आणि झेड काय आला या ठिकाणी पहिला अक्षर झेड आहे तर काय येणार तो झेडचा 26 मग 26 चा इथे संबंध घ्या 33 मधून जर 7 वजा केले तर 26 राहतात। आता या ठिकाणी एस आहे 19 26 मधून 7 गेले 19 राहतात 19 आता आला इथे एल आहे एल चा क्रमांक 12 आहे मग यामध्ये 7 वजा केले की 12 राहतात। आता मग 12 मधून जर 7 वजा केले तर उत्तर पाहिजे 5 आणि 5 क्रमांक आहे ई चा मग ई आपल्याला इथं पहिला गटातलं अक्षर मिळणार आहे। आता पुढे पहा झेड चा क्रमांक आहे 26 या ठिकाणी एस चा क्रमांक जो आहे 19 आहे म्हणजे 26 मध्ये जर 7 गेले तर 19 बरोबर राहिले। आता हा एल चा क्रमांक 12 आहे 19 मध्ये जर 7 वजा केले की 12 राहतात बरोबर आणि मग आता बघा एल च्या नंतर ई आहे एल चा क्रमांक 12 मधून 7 गेले 5 ई चा क्रमांक 5 जागेवर राहिला। आता मग 5 याला 5 मधून 7 वजा होतात का नाही मग आपल्याला काय म्हणायला लागेल 26 नंतर 5 म्हणजे काय 31 मग 31 मधले 7 वजा जर केले तर या ठिकाणी राहील 24 आणि 24 क्रमांक आहे तो x चा क्रमांक आहे म्हणजे या ठिकाणी अक्षर आपला x पाहिजे। त्यानंतर पाहूया आता हा तिसरा अक्षर म्हणजे टी आहे टी चा क्रमांक जो आहे तो 20 आहे नंतर एम चा क्रमांक 13 आहे। आता 20 मधले जर 7 वजा केले तर 13 राहतात। आता तिसरा अक्षर यामध्ये एफ आहे 6 म्हणजे 13 मधले 7 वजा केल्यावर 6 राहतात। पुढे आहे वाय आहे या ठिकाणी वाय आहे 25 क्रमांक पण 6 मधून 25 वजा होतात का नाही मग त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल 6 मधून 7 वजा होत नाहीत म्हणजे 26 ला आपला 26 आणि 6 32 पकडावा लागेल म्हणजे 26 नंतर 6 म्हणजे झेड नंतर म्हणजे 26 नंतर 26 आणि 6 होतात 32 आणि 32 मधून 7 गेल्यावर या ठिकाणी 25 राहिला आणि मग आपल्याला काय करावं लागेल आता 25 मधून वजा 7 करायचे आणि 25 मधून 7 जर वजा केले तर या ठिकाणी राहील 18 आणि 18 क्रमांक आहे तो 18 क्रमांक आहे आर चा म्हणजे आपलं उत्तर पाहिजे EXR जो की पर्याय आपल्याला तिसरा दिसत आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर शोधायचे असतात। पाहूया पुढचा प्रश्न पाहूया हा प्रश्न 600 120 30 आणि 10 आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे म्हणजे या 10 च्या अगोदरची संख्या कोणती आहे तर बघा यामध्ये काय झाले 600 वरून संख्या 120 झालेली आहे। ज्यावेळी संख्या कमी होत असते तेवढी एकतर काय असतं त्याच्यामध्ये वजाबाकी असते किंवा भागाकार असतो हे लक्षात ठेवायचं। आता या ठिकाणी काय आहे 600 म्हणजे याचा अर्थ 600 ला जर 5 ने भाग दिला तर उत्तर होतंय 120 म्हणजे 12 पंचे 60 120 5 600। आता पुढे जर पाहिलं तर 120 आहे 120 या संख्येला जर आपण 4 ने भाग दिला तर उत्तर काय 4 त्रिक 12 म्हणजे या ठिकाणी 30 होते आणि मग 30 या संख्येला जर आपण 3 ने भाग दिला तर 3 दाहे 30 होत आहेत आणि मग या 10 संख्येला आपल्याला सहज लक्षात येईल की 2 ने भाग द्यायला पाहिजे आणि 2 ने जर भागला तर 2 पंचे 10 म्हणजे या ठिकाणी उत्तर 5 पाहिजे जो पर्याय आपला तिसरा दिसत आहे।